करतोय जयवंत गोडांबे यांना यायचंय आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचंय आणि त्यांना जॉईन करायचंय बॉबी ठाकूर आपण देखील दोघांनी यायचंय। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असणार आहे? या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे एक आयकॉन खेळाडू ज्यांनी गोलंदाजी सुदृढ केली, ज्यांनी फलंदाजीमध्ये आक्रमकता दाखवली, सुलतान खान असणार आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। यायचंय सुलतान खान आपण आपल्या कमिटीचे दोन धडाडीचे कार्यकर्ते आणि बॉबी ठाकूर याचा उल्लेख करणं गरजेचं आहे। धन्यवाद बॉबी ठाकूर, तुमचे देखील खूप चांगलं कार्य अगदी गेल्या 2 महिन्यापासून या कमिटीसाठी या स्पर्धेसाठी खूप चांगलं कार्य केलं आणि 2 दिवसापासून देखील जयवंत यांचं देखील कार्य चांगलं राहिलं। यायचं सुलतान खान आपण कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय, कॉम्बॉक्स मध्ये करतोय आमंत्रित एक ज्येष्ठ समालोचक आपल्या डोंबिवली शहरातले आणि आमचे देखील प्रेरणास्थान बाळू पाटील सरांना। तर मॅच आपण पाहतोय फ्रेंड्स 11 आणि पुष्कर 11 मध्ये टॉस जिंकला आपण तर फ्रेंड्स 11 संघाने फ्रेंड्स 11 विपक्ष पुष्कर 11 फ्रेंड्स 11 ने टॉस जिंकला आणि आपण आता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। पुष्कर 11 संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय। कालची आपण बघितली तर राहिलेली मॅच हवी आपण आता पूर्ण करतोय। हा चालेल चालेल, कालची आपण शेवटची मॅच ती आता आपण पूर्ण करतोय आणि सुपर 6 मध्ये पोहोचलाय एसएससी डोंबिवली संघ। अभिनंदन साई सेलर अँड कंपनी। साईची देखील आता मॅच आहे, ते देखील फार महत्त्वाची मॅच आहे काटे अगेन्स्ट तर नक्कीच बघा आपण पहिले तर पारितोषिक आलेले आहे सोपान राऊत अधिरिता आपण तर बँक्वेट हॉल यांच्या माध्यमातून चौकार एक जर चौकार मारला तर 500 रुपये, एक षटकार मारला तर 500 रुपये आणि विकेट एका विकेटसाठी 500 रुपये। पण जर कोणी सलग 3 चौकार नाही 3 सलग षटकार मारले किंवा विकेटची हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। क्या बात आहे। आणि त्यांच्या माध्यमातून उत्तम भोजनाची व्यवस्था देखील केली गेलेली आहे, त्यांना आपण धन्यवाद देऊ। अधिरता बँक्वेट हॉल च्या माध्यमातून आपण ते पारितोषिक लावलं गेलेलं आहे। कालची आपण मॅच राहिलेली पाहतोय आता आधी देखील आमच्या सोबत अभि देखील जॉईन आहे, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया दुपारच्या सत्रामध्ये। कारण का अभिच्या चेहऱ्यावरती बघा दुपारनंतर भोजन झालं, आनंद आनंद दिसतो, प्रसन्नता दिसत आहेत। फ्रेंड्स 11 विपक्ष पुष्कर 11 फ्रेंड्स 11 संघाने टॉस जिंकला आणि पुष्कर 11 संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय। गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता, स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला अभिजित आपण वेटर आणि नो स्ट्राईकला दुर्गेश, म्हणजे दोन्ही ग्रामांचे खेळाडू आहेत। दुर्गेश बघा आज गावात स्पर्धा आहे पण इथे प्रीमियर लीग खेळण्यासाठी आलाय। पहिला चेंडू उडवलाय एक्स्ट्रा कव्हर आणि मिडऑफच्या डोक्यावरना चेंडू काढलाय, पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू सीमारच्या पार चौकार। ट्रॉफीवर हात ठेवाया बघतय प्रत्येक जण, देवाया बघतय प्रत्येक जण। अरे की हिरा चमकून येतय डोंबिवलीच्या मातीतून, सावकार षटकार पाहत करते स्पर्धक सारे शोर, डोंबिवलीची अनबन शान लीग आहे
डोंबिवलीने टेनिस विश्वातील सर्वात आपण आता बायकर मॅन महाराष्ट्राचा नाही टेनिस विश्वातील ज्याच्या नावावर 37 बाईक आणि 5 4 व्हीलर तो केतन म्हात्रे देखील दिलाय कल्याण डोंबिवलीने. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय. काय पोझिशन मध्ये आले आहेत. ओ हो 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 कारबन कमाल झेल घेतला पाहिजे. पंच पाहत इथे जाऊन बघा बॅटर बाद. नाही मला वाटतं हे असे हौशी पंच म्हणजे आपण मध्ये सुरेंद्र लोखंडेच असणार आहेत. नाही सुरेंद्रच आहेत ना. नाही यश त्यांना लोकांचं विकेट देणं लय आवडतं. लगेच त्यांनी हात वरती केला. देऊन माता ट्रॉफीवर बाब्या मला खेळाडू माहित नाही गावातला म्हणजे आमच्या अभि बॅटर नेम संतोष. नाही अभिजितचा फटका चांगला होता. नाही यथार म्हणजे आमच्या मुलाचंच नाव आहे. यश मिळाले. गौरव उर्फ कोला. फ्रेंड्स विपक्ष आपण आता पुष्कर लेवल मध्ये मॅच पाहतोय. षटकार आला त्यानंतर आपण हा चेंडू देखील फटका खूप चांगला होता. धावसंख्येत फरक होते आपण पाहू शकता. या बेला 4 आहे. षटकार मारायचा प्रयत्न केला होता गौरव. ओ ड्राईव्ह करायला भाग पाडलं तर फ्रंट फुटर आले होते. डॉट चेंडूची समाप्ती दे संतोष. वेग प्रचंड आहे गौरवकडे. नाही गौरव मी तर म्हणे या मैदानाचा राजा आहे. अतिशय वेगाने गोलंदाजी करतो तो गौरव. राईट आर्म ओर तिकडे मारतो टाकला संतोष. ओ वेग आहे. सुरेंद्र लोखंडे बघा पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलतायत. वाईड सांगतायत. हा अतिरिक्त धावेमध्ये भर. धावसंख्या धावफलकात पुष्कर लेवन संघाची 1 बॅटर बाद 5 धावसंख्या. प्रथमेशला देखील आपण गोलंदाजी करताना पाहू शकता या मॅच मध्ये. नो स्ट्राईकला दुर्गेश मडवी अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. मॅन फ्रॉम घेसर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू तर शरीराच्या दिशेने वेगाने आला. यावेळेला 1 धाव कंप्लीट केली आहे. पश्चात दुर्गेश मडवी स्ट्राईक एनला येतोय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 6 धावा. दुर्गेशच्या गावात देखील स्पर्धा सुरू आहे. तो रेल्वे प्रीमियर लीग खेळण्यासाठी आलाय. प्रीमियर लीग मध्ये आपल्याला खेळायचं आहे. आपण जिथे नाव दिलंय तिथे जाणं फार गरजेचं आहे. ती स्पर्धा 6 दिवस आहे. दुर्गेशसाठी क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. या वेळेला स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण. शॉर्ट लेग रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षण आहे. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण मिडॉनला आपण डीप मध्ये पाहू शकता. पुलकीला या वेळेला व्यवस्थित मिडल झाला तर चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट करण्याची संधी होती. अन्यथा दुर्गेश मडवीला मैदान सोडावं लागलं असतं पण नीतीला ते मान्य नव्हतं. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 7 धावा. 7 धावा धावफलकाती लागल्यात. ओमकारला माहिती आहे आपल्याला चान्सच नाहीये त्यामुळे ते कॅमेऱ्याच्या भूमिकेत आता गेलाय. काहीतरी थोडंसं काम केलं पाहिजे ना. फुलटॉसने ड्राईव्ह केलं. या वेळेला फटकाच खूप चांगला आहे. विकेटची शक्यता होती. या वेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे मिड ऑफ रिझन मध्ये. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. वेळेला प्रथम बॅटिंग करताना पुष्कर इलेव्हन संघ 1 बाद 8 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर क्या बात आहे क्या बात आहे. नाही बघा सुरेंद्र लोखंडे उर्फ गट्ट्या काय डान्स करतात बघा ना. हा डान्स कोणता होता त्यांचा काय माहिती. गौरव आपण ओमकार ती क्लिप आली पाहिजे आम्हाला डान्सची. रोशन येतो नवीन गोलंदाज. काय झलक होती त्यांची. सुरेंद्र लोखंडेची झलक म्हणजे सबसे अलग. रोशन आलाय गोलंदाजी मार्कॉस टाकला. दुर्गेश आपण पाहू शकता. दुर्गेश मडवी हा बॅटर थांबला शेवटच्या षटकापर्यंत. इथून 40-45 धावा होतील एवढी ताकद एवढी गुणवत्ता या खेळाडूकडे. क्या बात आहे ना. हल्ली पार्सल बघा सर्व पिशव्यांमध्ये भेटायला लागलं. सरबत देखील पार्सल. रोशन ओ फटका चांगला या वेळेला.
बॅटर आपण पाहू शकतो संतोष आहे. असं वाटलं की आपण दुर्गेश आहे, पण नाही, ते संतोषला बाद व्हायला लागणार. लॉंग ऑनला खूप चांगला झेल पकडला गेलाय. रोशनला यश मिळालंय. आता प्रथमेश पाटील येतोय. आता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. 2 ग्रामीणचे खेळाडू मैदानात आहेत आणि त्यांना आता आपल्या संघासाठी आता करायचंय काहीतरी. खूप चौधरी करते स्पर्धेचं थाटात आयोजन. अभिषेक चौधरी राहुल मोरे साथ होते. थोडंसं आता वेगळी गाणं देखील येऊ दे. टायटल सॉन्ग आपण ऐकतोच. नाही, कोळी गीतं भरपूर आहेत, येऊ दे. संतोष बाद झालाय. संतोषला पाहिल्यानंतर आम्हाला विनीत पाटीलची आठवण येते दातिवलीच्या. संतोषने जर झेल पकडला तर जीएस ग्रुप गौरव गुप्ता यांच्याकडून कॅश प्राइज 500 रुपये असणार आहेत. गौरव गुप्ते यांच्याकडून. नाही बघा, पैसे द्या का नंतर आणून आमच्याकडे. आत्ता 2 ग्रामीणचे खेळाडू. रोशन गोलंदाजी मार्क. यश मिळालं रोशनला. लेफ्ट हँड ऊर विकेट मारा करतो. आता 2 डावखुरे आक्रमक बॅटर अष्टपैलू खेळाडू मैदानावर आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. गेल्या धाडशी निर्णय घेतलाय. रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार. लगी तो बाद, नाही लगी तो बरबाद. इथे यावेळेला मित्र म्हणे प्रथमेश कडून सरळ बॅटने जर धावा येत असतील तर कशाला हा फटका मित्र म्हणे. कारण प्रथमेश देखील एक नाही रिव्हर्स फटका मारला ना. आता साई सांगतात 5000 रुपये म्हणजे परत फेड. क्या बात आहे. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. साई सांगतात तुम्ही लावल्यात, मग आता आमची बारी आहे. मी तर म्हणेल साई तुमचा राऊंड तिकडे चालू झाला का बघा पहिला, कारण ती मोठी लढत आहे तिकडे. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला. प्रत्येक विकेटला आपण तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे सुपान राऊत यांच्या माध्यमातून. 9 धावा. दुर्गेशला आपण पाहू शकता. रोशन हा चेंडू फटका खूप चांगला आहे. थोडासा बॅकफुट गेला आणि पूल केलाय. फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार. 15 धावा धावफलकाती लागल्यात. प्रथमेश पाटील साठी बघा पारितोषिक आलंय. रिव्हर्स षटकार मारला तर 5000. क्या बात आहे. धावसंख्या धावफलकाती पुष्करी संघाची 15. रोशन गोलंदाजी मार्कवल. लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतोय. फुल टॉस आहे. पुन्हा पूल केला. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. 1 धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाही झेल कुणाचा सोडलाय तर दुर्गेश मडवीचा, ज्याने षटकार मला संधी आली होती. आयुष्यात संधी तुम्हाला एकदाच येते अभि, तिचं तुम्हाला सोनं करावं लागतंय. क्या बात आहे. डान्सर जबरदस्त आपण तर सुरेंद्र. स्टेप भरपूर आहे त्यांच्याकडे. मला वाटतं कदाचित त्यांच्यापेक्षा 100 पेक्षा त्यांच्याकडे जास्त स्टेप आहेत. मला वाटतं गरबा स्टेप देखील दाखवतील ते. 17 धावा. रोशन दुर्गेश. फटका उंच गेलाय. झेल सोडलाय. त्याचा प्रत्युत्तर. चेंडू गेलाय स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मधून सीमारेषा बाहेर. षटकार. काय बॅटिंग केले ते दुर्गेशच्या माध्यमातून. दुर्गेश मडवीचा झेल सुटा. मग अशी म्हणतो अभि की हे 2 ग्रामीणचे खेळाडू आहेत ना, खूप आक्रमक बॅटर आहेत. एक संदर्भचा प्रथमेश पाटील, तर एक आपण घेसरचा दुर्गेश मडवी. त्याने कित्येक वेळा आपल्या संघाला अडचणीत असताना अशा अडचणीतून बाहेर काढलंय. प्रथमेशसाठी पारितोषिक देखील आहे. कॅश प्राइज आहे. रिव्हर्स आपण तर षटकाराने 5000.
धावा आल्या 23. काय बॅटिंग केली या षटकारामध्ये आपण तर रोशनच्या, त्याला विकेट मिळाला पण 15 धावा देखील आल्यात. SSC आपण तर डोंबिवली संघ सुपर 6 मध्ये पोहोचलाय. सोपान आपण तर राऊत आणि पंकज चौधरी यांच्याकडून विकेट, प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे फक्त फ्रेंड्स 11 साठी. आदेश आलेत. फटका चांगला यावेळेला, टक्का वाजला, पाठवून दिलाय वायडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार सरळ बॅटने नको, मला रिवर्सच्या माध्यमातून षटकार पाहिजे. 10,000 क्या बात आहे. 10,000 नाही, प्रथमेशला मी तर म्हणेन ना लालच दिली जाते. त्याचे खेळाडू सांगतात नको आपल्याला 10,000, पण षटकार रिवर्सला नकोय. सरळ बॅटने येता येत ना, राहू दे. आदेश गोलंदाजी मार्कवर राऊंड दकडे मार्क होतोय. फुल टॉस या वेळेला झेलची शक्यता आहे. समोर झेल हँड होतं या वेळेला कव्हर रिजन मध्ये. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते. आपण पाहू शकता या वेळेला 31. आदेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड दकडे मारा करतोय. प्रथमेश साठी बघा साई शेलरच्या माध्यमातून 10,000चा कॅश प्राइज आहे. रिवर्स फटक्यासाठी रिवर्स षटकार मारायचा आहे. प्रयत्न चालू आहेत पण सरळ चेंडू पॅडवर आदळलाय. 2 धावा होत आहेत का, नकार देत आहेत. साई शेलार मला वाटतं प्रथमेशला देखील तुमचं पारितोषिक घ्यायचं असं वाटतंय. प्रयत्न चालू आहेत त्यांचे. बत्तीस धावा दाखल करते आपण पाहू शकता. आदेश गोलंदाजी मार्कवर षटकार आलाय प्रथमेच्या बॅटमधून, पण तो स्विच हिट नाही आला. रिवर्सच्या माध्यमातून येणं फार गरजेचं. सरळ बॅटने आलाय. स्ट्रायकेला दुर्गेशला आपण पाहू शकता. दुर्गेश मडवी मॅन फ्रॉम घेसर. ते पारितोषिक आपण विकेटचं देखील सांगतोय. वेगवान चेंडू होता, वेगवान चेंडू होता यावेळेला आपण तर आदेशचा. तर पंकजने जर झेल पकडला तर जेस ग्रुप पंकज गुप्ते यांच्याकडून आपण 500 रुपयाचं, गौरव गुप्ते यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिकांना पंकजसाठी. वेस्ट मध्ये भरपूर पैसा आहे. आदेश गोलंदाजी मार्क स्ट्राईकला दुर्गेशला आपण पाहू शकता. राईट राऊंड दगड मारा करतोय. चेंजा पेस होता, उडवला यावेळेला बिडॉपच्या डोक्यावर ना. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. आणि आता काय झालं इथे, 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आता मैदानात काय घडलं ते आम्हाला माहिती नाही. ओम अनेक कारण असतील. धावसंख्या धाव करते आपण पाहू शकता. यावेळेला पुष्कर 11 संघ 34 धावा, 34 धावा दाखल करते. पुष्कर 11 संघाने नाणेफेकी गमावली पण बॅटिंग खूप चांगली करतायत. खास करून आपण तर दुर्गेश असेल, प्रथमेश असेल. प्रथमेशसाठी आपण रिव्हर्सच्या माध्यमातून षटकार मारला तर 10,000. ओ ड्राईव्ह खूप चांगला होता यावेळेला. मिड ऑफला खूप चांगला झेल पकडला तर बॅटर बाद. सुरेंद्र लोखंडेची ऍक्शन बघा काय जबरदस्त आहे. ओमकार जोशी आमच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. GTC वाले ओमकारला शिकवाल, कधी जर त्यांनी वेगळी लाईन चालू केली तर तुमचे वांदे होतील ना. आता प्रत्येक जण वाहिनीमध्ये उतरला या. ओमकार शिकून घ्या, शिकून घ्या. नाही येत तरी पण सांगा येतंय, येतंय, काही हरकत नाहीये. दुर्गेश बाद झाला तर नवीन बॅटर आलाय आपण पाहू शकता. जयेश पांचाळ आलाय, यश पांचाळ आलाय आणि गोलंदाज पियुष आलाय. पियुष आलाय गोलंदाजी मार्कवर.
काल देखील आपण ते गुणलेखक सांगतात अभि आम्हाला की मॅन ऑफ द मॅच देखील ते राहिले होते. आता प्रथमेश आहे त्यांच्या समोर, ग्रामीणचा एक खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. त्याच्या पियुष कशा प्रकारचा गोलंदाजी करतो, इथून चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. पियुष गोलंदाजी मार्क लेफ्ट नंबर आहेत. स्ट्रायकरला आता आपण पाहू शकता डावखुऱ्या बॅटर प्रथमेश पाटीलला आपण पाहू शकता. खोदून काढला यावेळेला बॅटच्या टोला चेंडू लागलाय. स्कोअर लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय. एकदा कंप्लीट केले, 2 होत आहे तिथे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रथमेश काय वेगाने धावतोय बघा. पियुषने सुरुवात खूप चांगली केली होती. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता. साईकडून पारितोषिक आहेच. रिव्हर्स फटक्यासाठी आपण 10,000. रिव्हर्स षटकारासाठी पियुष गोलंदाजी मार्क लेफ्ट हँड ओर देखील मारा करतोय. फुल टॉस आहे, पूल केला यावेळेला. स्क्वेअर लेगला चेंडू वेगात चाललाय. पंच नोची खून करतायत. प्रथमेश दुसरी धाव घेतात का पाहायचंय. बॅटर बाद. साई शेलार याला म्हणतात लालचबुरीचे दे. तुम्ही लावलेलं पारितोषिक प्रथमेशला घ्यायचं होतं आणि त्यांनी स्ट्राईक घ्यायला गेले, पण नो स्ट्राईक करण्यापुढे तर क्रीज सोडली, त्यामुळे साई क्रीज मध्ये पोहोचलाच नव्हता. बॅटर बाद. बिग विकेट, बिग विकेट, बिग मिस्टेक झाले. दोन धावा कंप्लीट आहेत. 38 धावा. 38 धावा. प्रथमेश बाद झालाय. मोठं विकेट. हो गणेश आला. गणेशला घाई बघा ना किती. अभिजित गणेश लगेच निघाले. बॅटिंगची चान्स आहे ना. प्रथमेश सारखा बॅटर इथे बाद झालाय. कुठेतरी ना प्रथमेशला सांगायला त्या बॅटरनी थांबणं फार गरजेचं. 38. बिग विकेट, बिग विकेट. प्रथमेश खूप चांगली बॅटिंग करत होता. प्रथमेश नाराज होते, कारण प्रथमेश चांगली बॅटिंग करत होता. 38 धावा आहेत. पियुष गोलंदाजी मार्कवर. फीटचा चेंडू असणार आहे. गणेश आलाय. गणेश स्ट्राईकला आपण पाहू शकता. पियुष गोलंदाजी मार्कवर. 38 धाव संख्या. मोठा विकेट गेलाय त्या प्रथमेशचं. कुठेतरी प्रथमेश थांबला असता तर या अंतिम षटकामध्ये अजून हाणामारी झाली असती. चेंडू यावेळेला आपण तर सोडून दिलाय. पहिलाच हातामध्ये फ्रीटचा चेंडू गणेशने का सोडून दिला. शेवटचं षटक आहे. 4 चेंडू बाकी आहेत. फ्रीड होतं त्याला आम्ही सांगितलं इथनं आधीच की फ्रीट आहे. गणेशला वाटला की नाहीये, नॉर्मल चेंडू आहे. पियुष लेफ्ट हँड ओव्हर तिकडनं मारा करतो. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता गणेश. फटका चांगला आहे यावेळेला. बॉल बॅक टू ड्राईव्ह होता. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. संख्या 10 39. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला यशला आपण पाहू शकता. यश नाही, यश चौधरीला देखील आपण इनेक्शन मध्ये पाहणार आहोत. पियुष गोलंदाजी मार्कवर. टाकला यश. व ड्राईव्ह केला याला. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. जोपर्यंत पडे तर मिडॉनला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फीड करतो. 1 धाव मिळते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. 40 धावा. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आता 2. गणेश स्ट्राईकला. धावा धाव फलकती लागले. मनीष कुठे
जर आमच्या संपर्क साधा मनीष मॅचेस कुणाच्या त्या जर आम्हाला कळवा. पियुष शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू यावेळेला पूल करत होता, व्यवस्थित मिडल होत नाही चेंडू. एक धाव कंप्लीट केली आहे. डिक्लेअर यथार्थ 11 आणि RCC संघाचे संघनायक आपण यायचं आहे. यथार्थ 11 आणि RCC दस्तक्यात हप्पल त्याकडे पाहू शकता. 1 ने पुढे सरकते. 41 धावा आपण पाहू शकता. अंतिम चेंडू निलेश म्हात्रेचा मला वाटतं संघ खेळणार आहे वाटतं. त्यांचं नाव काय? ओ वेगवान चेंडू सरळ शरीराचा वेध घेतोय. 1च धाव मिळते. धावसंख्या धाव फलक त्याकडे पाहू शकता. यावेळेला प्रथमेश जरा आपण 1 मिनिट यायचंय. प्रथमेश आपले आयोजक प्रथमेश जरा लवकर या. बेचाळीस धावा झाल्या. 43 धावांचं लक्ष आपण बघू शकता. यावेळेला फ्रेंड्स 11 संघासमोर पाहिजे. फ्रेंड्स 11 संघ इथून मॅच जिंकतो की पुष्कर लिहून त्यांना रोखतोय. जाण्यासाठी जाऊया. दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक मनीष यांच्याकडे धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील सर. आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद मी मानतो. चला प्रथमतः आपण टॉस करून घेणार आहोत. टॉस असणार आहे 2 सुपर 6 चा हा सामना. यथार्थ 11 विपक्ष RCC. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या. आपण यथार्थ 11 चे कॅप्टन यश आलेत. RCC चे कॅप्टन चला या त्वरित या. RCC संघाचे कॅप्टन कुठे असतील आपण त्वरित या नाणेफेकीसाठी.
आणि सागर मात्रे कुठे असेल आपण देखील यायचंय आपल्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. देवीचा पाडा सागर मात्रे. बॉबी ठाकूर कुठे असतील या बॉबी ठाकूर. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू बॅकफुटला गेलेत, बॅकफुटला जाऊन कट केला. एक धाव मिळणार आहे. चला पारितोषिक आपण पुन्हा एकदा सांगूयात. पॉवर प्ले मध्ये जर 15 धावा आल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सोपान राऊत यांच्याकडून अधीरता बँक्वेट हॉलचे सर्वा पंकज चौधरी देखील असतील. दुर्गेश मरवी गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राइक वरती आला रोशन. रोशन पवार आले स्ट्रायकिंग एंडला. लक्ष किती आहे? 43 धावांचं मला मोठं लक्ष आहे. या लक्षाचा पाठलाग करत असताना बघूयात कशी खेळी करतात. दुर्वेश मडवी गोलंदाजी मार्क वरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनी यावी चेंडूला दिशा दाखवली आहे. झेलची शक्यता इथे असणार आहे आणि कॅच आउट. अशाच प्रकारे एक पहिला मोठा झटका लागत असताना फ्रेंड्स 11 संघाला रोशन यांच्या मार्फत. आपण टॉस कंप्लीट करून घेणार आहोत. दुर्वेश मडवी यांच्यासाठी देखील पारितोषिक आलंय. जर हॅट्रिक संपादन केली तर GS ग्रुप आणि गौरव गुप्ता यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला मी विनंती करतो सुयश आपण आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सुयश करायचा आपण नाणेफेकीचा कौल दोन्ही संघांमध्ये आणि डिसिजन देखील आपल्याला टॉस बॉक्स मध्ये सांगायचं आहे. टॉप 6 सुपर 6 ची ही मॅच असणार आहे. पुष्कर यथार्थ 11 विपक्ष RCC, पुष्कर शिवांश 11 आणि फ्रेंड्स 11 मध्ये चालू असलेला हा सामना. नाणेफेकीचा कौल झालाय. RCC संघाने जिंकला आणि काय डिसिजन असणार आहे आपला? ओके, गोलंदाजी करतात. मॅच संपल्यावर त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 4 षटकांची मॅच असणार आहे. दोन चेंडू एक धाव धावफलकावरती. आदेश आलेत. पहिला चेंडू फेस करत असताना पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत म्हणजे अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. या मॅचला देखील आपल्याला मजा येईल. खूप चांगली मॅच रंगणार आहे ही देखील. पुढील चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. चेंडूला पॉइंट रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चांगली गोलंदाजी होते बघा. चांगली गोलंदाजी होत असताना चांगला खेळ, संयमी खेळ करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तसा संयमी खेळ आदेश यांच्याकडून होतोय कारण आदेशला देखील माहित आहे कारण चांगल्या गोलंदाजाला आपण सन्मान दिला, चांगल्या चेंडूला सन्मान दिला तर खराब चेंडूवरती आपण प्रहार करू शकतो. जे आदेशला माहिती आहे की आपल्याला 4 षटकं खेळणं गरजेचं आहे. शेवटपर्यंत खेळपट्टीवरती राहणं गरजेचं आहे. पयूर आला स्ट्रायकिंगला. चेंडू फेस करत असताना यावी पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय. झेलची शक्यता असणार आहे. खेळाडू येतोय चेंडूच्या खाली, चूक होत नाहीये. अजून एक झटका लागतोय फ्रेंड्स 11 संघाला. मयूर याच्या स्वरूपामध्ये बिग 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 लॉस फ्रेंड्स 11 संघाचा. डीजे नाही कम कुणाला घाबरत ना.
धावा झाला धाव फलकावरती 3 चेंडू झाले षटकामध्ये 4 गणेश शिरावळे येत आहेत बॅटिंगसाठी आणि आता संयमी खेळ करणं विकेट्स गेल्यात बॅक टू बॅक आपण बघितलं तर 2 गडी बाद झाले 4 चेंडूचा खेळ 3 धावा धाव फलकावरती लक्ष मोठं आहे 43 धावेचं लक्ष आहे यावेळी पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस फटका देखील तेवढा सुदृढ आहे गणेशांच्या बॅट मधून आणि चेस केला इथे काय क्षेत्ररक्षण केलंय अभिजित भोईर यांनी अगदी आपण बघितलं तर लॉंग ऑफ पासून संपूर्ण कव्हर्स रिजन पर्यंत आले आणि एक कबड्डीपटू आहे फिटनेस त्याच्याकडे खूप चांगला आहे त्या फिटनेसचा नजराणा देत असताना आपल्या संघासाठी 2 धावा त्यांनी सेव्ह केल्यात एकूण धावा धाव फलकावरती 5 चेंडू झालेत 5 विकेट गेल्यात 2 फ्रेंड्स 11 संघ थोडंसं अडचणी खाली कारण गोलंदाजी सुदृढ झाली आहे चांगली गोलंदाजी झाली आहे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि गणेशच्या बॅटमधून हा फटका देखील तेवढाच चांगला बघायला मिळाला आपल्याला 43 धावेंचं लक्ष 4 षटकांची मॅच लास्ट बॉल यावेळी क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे मिड ऑन रिजन वरती निखिल आहे निखिलचं देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालंय षटक संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच दुर्वेश मडवी यांनी डॉमिनेट केलंय असं म्हणायला हरकत नाहीये आणि पुष्कर शिवांश 11 संघांनी देखील डॉमिनेट केलंय ह्या पहिल्या षटकामध्ये खेळ झालाय धावा झाल्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 5 धावा 2 गडी झालेत फ्रेंड्स 11 संघाच्या देखील बाद आता समीकरण आहे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात 38 धावा 38 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात पारितोषिक थोडंसं चेंज करण्यात येत आहे प्रत्येक षटकारासाठी बॅटरला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि चौकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक वितरण करतंय कोण देतंय कोण तर सोपान राऊत आहेत अदिर्ता बँकवेट हॉलचे जे जॉईंट ओनर आहेत पंकज चौधरी यांच्यासोबत चेतन देखील असतील त्यांच्याकडून हे पारितोषिक फ्रेंड्स 11 संघाला गोलंदाजी करत असताना प्रत्येक विकेटला देखील 500 रुपयाचं पारितोषिक होतं पॉवर प्लेमध्ये देखील 15 धावा केल्या तर 1000 रुपयाचं बॅटर्सला पारितोषिक होतं गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश पाटील येत आहेत मॅन फ्रॉम संदप प्रथमेश पाटील आदेश फेस करणारा एक लेफ्ट आर्म बॅटर आणि नक्कीच आशा अपेक्षा आकांक्षा आदेशकडून संपूर्ण संघाच्या असतीलच त्यांना माहिती आहे की आदेश शेवटपर्यंत खेळपट्टीवरती राहिला तर आदेश चांगली कामगिरी करू शकतो षटकार मारू शकतो आदेशही देखील दाखवलंय पण तेवढंच मोठं आव्हान त्याच्यासमोर देखील असणार आहे प्रथमेश पाटील सारखा संदप गावातील हा खेळाडू त्या खेळाडूंनी आपल्याला इम्प्रेस केलाय क्षेत्ररक्षण आता खुललंय असं म्हणायला हरकत नाही लॉंग ऑफ आहे लॉंग ऑन काव कॉर्नर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग यावेळी हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली कट केला एक धाव घेण्याचा चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय गणेश होते डायरेक्ट हिट झालेली नाहीये दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का तर नाही झालाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन देखील आहे फ्रेंड्स 11 संघाचा विचार केला तर पण प्रथमेशची गोलंदाजी देखील तेवढी सुदृढ बघायला मिळते खूप चांगली गोलंदाजी 6 धावा धाव फलकावरती 6 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स 2 गडी बाद 6 धावा धाव फलकावर फ्रेंड्स 11 संघ जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला तर 13.6 ची सरासरी इथून मेंटेन करावी लागणार आहे आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी सुपर 6 मध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि लीग फॉर्मॅटची ही शेवटची मॅच असं देखील उल्लेख करणं गरजेचं आहे कारण यानंतर नॉकआउट मॅचेस असतील पुढचा चेंडू ओखट टप्प्याचा आहे यावेळी स्विंग केलाय थोडासा हलक्या हाताने आपण बघितलं तर मनगटाच्या साहाय्याने क्रॉस बॅटेड स्ट्रोक शॉर्ट मिड विकेट रिजन वरती प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे चौकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे सोपान राऊत यांच्याकडून अदिर्ता बँकवेट हॉल यांचे जॉईंट ओनर जॉईंट प्रोप्रायटर जे पंकज चौधरी यांच्या सोबत आहेत पण आतापर्यंत प्रथमेश यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर 2 चेंडूंवरती फक्त 2 धावा दिल्यात दुष्काळ पडलाय धावांचा दुष्काळ पडलाय 43 धावा करायच्यात म्हणजेच बॅटचा फेस बॅटची ब्लेड बॅटला आग उघडण्याची आवश्यकता आहे यावेळी स्विंग केलाय चेंडूला आणि फक्त मिस होतोय काहीही नाहीये या चेंडूवरती देखील एकही धाव मिळत नाहीये थोडासा बॅकफुटला बघायला मिळतोय आपल्याला फ्रेंड्स 11 संघ कारण डॉमिनेट केलाय
प्रथमेश पाटील यांचा संघ, अभिजित भोईर यांचा संघ, दुर्वेश बडवी यांचा संघ, पुष्कर शिवांश 11 या संघाने नक्कीच डॉमिनेट आतापर्यंत केलाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. यावी फटका फसलाय, चेंडू फक्त हवेत, फक्त एलिव्हेशन. गोलंदाज स्वतः चेंडू खाली आणि आदेशला देखील आता तंबूच्या आश्रला परत जावं लागणार आहे, कारण चांगल्या गोलंदाजीचा बळी पडलाय. आदेश सिंग देखील होतोय बाद. आरे पारे घुमा के गुत्ती गुत्तम घुमा के. तेवढं कमी. योग्य त्या वेळेस योग्य ते सॉंग दे घुमाके, तशीच आवश्यकता फ्रेंच संघाला आहे. बघूयात एखादी षटकार, एखादी चौकार. पारितोषिक लागलंय, पण पटकावतायत का ते पारितोषिक? त्याहून महत्वाचं काय ना, तर त्याहून महत्वाचं ही RPL ची ट्रॉफी आहे. RPL मध्ये आपलं अस्तित्व आहे. त्या सुपर 6 मध्ये पोहोचण्याची आवश्यकता आहे. पण प्रथमेश पाटील यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. 4 चेंडू हाताळले, 4 चेंडूंवरती फक्त 2 धावा दिल्यात, 1 गडी देखील बाद केला. आदेश सारखा चांगला फलंदाज बाद झालाय. गौरव येत आहेत. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, तेवढाच चांगला फटका बघायला मिळतोय आपल्याला. एक स्लाइट हलका हेलिकॉप्टर बघायला मिळतोय, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण. अगदी तिथे 2 धावा नक्कीच सहजपणे मिळू शकत होत्या, पण वेगवान रित्याने चेंडूवरती गेल्यात, फेकी केली आहे आणि पहिल्या अटेम्प्ट वरती केली आहे, ते जास्ती महत्वाचं आहे. 8 धावा धावफलकावरती. यावेळी पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, स्विंग आणि मिस होतोय. बॅट फिरवली आहे, पण चेंडूचा आणि बॅटचा इथे संपर्क होत नाहीये. गणेश शिरवळे यांच्याकडून देखील एक डॉट बॉल आलाय. समीकरण खूप मोठं झालंय. धावा धावफलकावरती किती आहेत? आठ धावा धावफलकावरती. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी समीकरण 12 चेंडू 35 धावेंची आवश्यकता आहे. 12 चेंडूंमध्ये 35 धावा होत आहेत का? कार्य कठीण आहे, पण कठीण कार्य केलं तरच आपलं नाव देखील त्या शिखरावरती जातं आणि ती क्षमता आहे. गौरव स्ट्रायकिंग एंडला, यश पांचाल गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय कवच रिजन वरती. 1 धाव नक्कीच झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होणार आहे. स्ट्रायकिंग एंडला फेकी केली आहे, फेकी चुकीची असणार आहे. जर फेकी अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये असती तर नक्कीच बॅटर आउट झाले असते, पण 2 धावा इथे नक्कीच मिळणार आहे. त्या 2 धावांच्या साहाय्याने धावा धावफलकावरती 10 धावा आहेत. गोलंदाज यश पांचाल गोलंदाजी मार्कवरती आल्यात आणि यशची देखील ओळख आहे. रेल्वे मैदान त्याचं देखील होम ग्राउंड आहे. पुढील चेंडू, नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्विंग केलाय, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, पण कनेक्शन गरजेचं आहे. मेरिट वरती चेंडूच्या खेळणं गरजेचं आहे. नक्कीच आव्हान खूप मोठं आहे, पण इथून 2 षटकार मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं, पण कमबॅक करू देत नाहीयेत कारण गोलंदाजी सुदृढ होत्या. यावेळी विकेटचा प्रयत्न केलाय, कनेक्शन किती चांगलं आहे. अभिजित असणाऱ्या चेंडू खाली, चूक होत नाहीये. एक सोपा झेल टिपलाय आणि गौरव यांची देखील खेळी संपुष्टात आली आहे. गुड कॅच.
षटकार मारला तर सोपर राऊंड यांच्याकडून सर्वच बॅटरला संपूर्ण संघाला आहे. पण गणेश शिरवळे यांनी षटकारांची हॅट्रिक मारली तर GS ग्रुप आणि गौरव गुप्ते यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. शिवम आलेत बॅटिंगसाठी. समीकरण खूप मोठं आहे बघा. गोलंदाजी करत असताना यश पांचालचं देखील कौतुक करणं खूप गरजेचं आहे, कारण यश पांचालनी देखील 5 चेंडू फेकलेत, त्यात फक्त 2 धावा दिल्यात आणि 2 गडी देखील बाद केलेत. डॉमिनेट, कम्प्लीट डॉमिनेशन बघायला मिळतंय. दोन्ही बॅटर्सला 1000 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक षटकारांसाठी गौरव गुप्तेकडून. प्ले अँड मिस, हा देखील चेंडू निर्धाव जातोय. अजून एक डॉट बॉल. आणि आता समीकरण किती आहे? समीकरण काय? 6 चेंडू 32 धावेंचं समीकरण आहे. हो, काय पारितोषिक येत आहेत. धन्यवाद आपल्या सर्वच मान्यवरांचं ज्यांनी आपले ATMs खुले केलेत, आपले पाकिट खुले केलेत. आणि आपल्याकडे असणं ते तर आहे, ते महत्त्वाचं आहे, पण ते दानशूर व्यक्तिमत्व, ती कुवत, त्या क्रिकेटवरचं प्रेम असणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. पारितोषिक काय आलंय? पारितोषिक गणेश शिरवळे यांच्यासाठी आलंय. षटकारांची हॅट्रिक मारली तर RPL कमिटीकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि 3 षटकार आले तर 3000 रुपये नक्कीच मिळणार आहेत. सोपान राऊत यांच्याकडून. अतिरथा बँक्वेट हॉलचे जॉईंट ओनर पंकज यांच्यासोबत जे असतील. आणि 1000 रुपयाचं पारितोषिक गौरव गुप्ता यांच्याकडून देखील असेल. सहा चेंडू 32 समीकरण. पहिला चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता. गोलंदाज स्वतः आलाय आणि गणेश शिरवळे यांची देखील खेळी इथे संपुष्टात आली आहे. बघा पारितोषिक येत आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत पंकज चौधरी यांच्यासाठी पारितोषिक आलंय. पारितोषिक का आलंय? पारितोषिक आहे जर 1 षटकार लगावला तरी देखील 5000 रुपयाचं पारितोषिक आणि रिव्हर्स चौकार मारला तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक RPL कमिटीकडून असणार आहे. पुढील चेंडू स्विंग अँड मिस. फक्त स्विंग केलाय. आणि अजून एक पारितोषिक येत आहे गौरव गुप्ता यांच्याकडून. GS ग्रुप. षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा 1 षटकार मारा 6000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 5000 RPL कमिटीकडून, 1000 रुपये गौरव गुप्ता यांच्याकडून. रिव्हर्स चौकारासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे RPL कमिटीकडून. अटेम्प्ट केला होता, रिव्हर्सचा अटेम्प्ट नक्कीच केला होता. मॅच आता फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र उरली असं म्हणायला हरकत नाहीये. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा करायच्यात किती? तर धावा अजूनही 32 करायच्यात. गोलंदाजी मार्कवरती ओमकार चांगली गोलंदाजी करतायत. अप्रतिम, काय सुदृढ कामगिरी आहे पुष्कर शिवांशी 11 संघाची. रिव्हर्स खेळण्याचा अटेम्प्ट केला, इथे देखील अटेम्प्ट केलाय. प्ले अँड मिस. हा देखील चेंडू निर्धाव जातोय. पुढील चेंडू, नेक्स्ट बॉल. यावेळी विकेटचा प्रयत्न केला कवच रिजन वरती आणि एकही धाव मिळणार नाहीये. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावा किती आहेत? 10 धावा धाव फलकावरती, पण एक विक्रम मार्गावरती आहे. आणि ते विक्रम काय आहे तर जर गोलंदाजाने हा चेंडू निर्धाव फेकला तर स्पर्धेतील पहिला मेडन षटक गोलंदाज फेकू शकतो. बघूया स्पर्धेतील पहिला मेडन षटक ओमकार फेकतोय का? काय कॉन्टॅक्ट जमतंय, काय बॅटल जमतंय. पारितोषिका लागलेत पण ओमकारची देखील कामगिरी उल्लेखनीय आहे. बघूयात मेडन षटक होत आहे का? यावेळी बिग हिट केलाय पंकजनी. बिग हिट खूप चांगला केलाय. धावा किती मिळणार आहेत? चौकार येतोय. थोडासा उशीर झालाय, चौकार तर नक्कीच आलाय, पण 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच मिळणार आहे. पंकज याला षटक मेडन जात नाहीये.